श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की आपले आयुष्य देवाच्या हातात आहे. देवाची पूजा केल्याशिवाय प्रगती नाही. देवाची पूजा म्हणजे त्याचे जे नाम आहे त्या नामाची पूजा, म्हणजेच अखंड नामस्मरण. एकदा का नामस्मरणाची गोडी लागली की देवाची गोडी लागते. देवाची गोडी लागली की देवाचे सानिध्य मिळते. आणि देवाचे सानिध्य एकदा का मिळाले की आयुष्याला सुंदर भावभक्तीचा आकार मिळतो. म्हणून तुम्ही अखंड नामातच राहा. त्यासारखे दुसरे सुखच नाही. नाम तुम्हाला तारून नेईल एवढे लक्षात ठेवा. रामकृष्ण सरदेसाई नावाचे एक स्वामी भक्त मुंबईत राहत होते. त्यांच्या बायकोला क्षय झाला होता. नित्य स्वामींच्या मठात जाऊन समर्थ पादुकांच्या पाया पडणाऱ्या सरदेसाईंच्या कानावर अक्कलकोट निवासी स्वामींच्या अगाध लीला आल्या होत्या. ज्यांच्या पादुकांचे आपण नित्य दर्शन घेतो त्या प्राणप्रिय स्वामींना प्रत्यक्ष भेटावे आणि आपली व्यथा मांडावी म्हणून ते आपल्या पत्नीला घेऊन अक्कलकोटला गेले. स्वामींचे दर्शन घेतले तिकडे जाऊन त्यांनी. आणि रामकृष्ण सरदेसाई यांना मूल नव्हते म्हणून त्यांच्या पत्नीने स्वामींना विनंती केली, स्वामी, मी क्षयी, मला मूल नाही. आपली कृपा झाली तर वंशाला दिवा मिळेल. स्वामींनी तिच्याकडे पाहिले आणि म्हटले की मुंबईला परत गेल्यावर बोरीच्या झाडाची पूजा कर. तुला अग्नीसारखा तेजस्वी मुलगा होईल. दोघेही मुंबईत परतल्यावर त्यांच्या लक्षात आले की बोरीच्या झाडाला कोणी प्रदक्षिणा घालत नाही. आता काय करावे हा त्यांच्यासमोर प्रश्न पडला. कुणीतरी सांगितले म्हणून बोरी ऐवजी तिने पिंपळ वृक्षाला वर्षभर सातत्याने प्रदक्षिणा घातल्या. परंतु पुत्रप्राप्ती काही झाली नाही. रामकृष्ण बुवा नित्य स्वामी मठात पादुकांच्या दर्शनाला जात होते. तिथे त्यांनी ब्रह्मानंद नावाच्या सत्पुरुषापुढे हा विषय काढला आणि म्हणाले, स्वामी समर्थांवर माझी नितांत श्रद्धा आहे. त्यांचे आशीर्वाद फळाला येतीलच याची मला निश्चित खात्री आहे. स्वामींनी सांगितले होते की बोरीच्या झाडाला प्रदक्षिणा घाल. माझी पत्नी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालते. तेव्हा ब्रह्मानंद त्यांना म्हणाले, हा मठ जो आहे तो स्वामी सुतांनी स्थापन केलेला आहे. स्वामी समर्थाने आपल्या पादुका देऊन मठाची स्थापना करायला सांगितले होते. समर्थ स्वामी सुतांना बोरीचे झाड म्हणतात. याचा अर्थ असा की तुमच्या पत्नीने मठात येऊन स्वामींच्या पादुकांची पूजा करायची. तुम्हाला स्वामींच्या बोलण्यातला गूढार्थ समजला नाही इतकेच. बाईंनी या मठात रोज प्रदक्षिणा घालाव्यात. स्वामींची नित्य सेवा करावी. तुम्हाला निश्चित पुत्रप्राप्ती होईल. आश्चर्य म्हणजे रामकृष्ण बुवांच्या पत्नीने स्वामींची नित्य सेवा करायला सुरुवात केली आणि अखेर तिला दिवस गेले. रामकृष्ण बुवांनी तिला कोकणात बाळंतपणाला माहेरी पाठवले. बायको मुळात क्षयी होती. त्यामुळे त्यांना खूप काळजी वाटत होती.
की आता हे कसे बाळंतपण पार पडणार, कसं काय होणार. परंतु स्वामींनी हे सगळं जाणलं होतं अंतर्ज्ञानाने आणि स्वामींनी त्यांना स्वप्न दृष्टांत दिला की ते प्रत्यक्ष त्यांच्या पत्नीच्या जवळ आहेत. रामकृष्णांना इतका आनंद झाला की स्वामी प्रत्यक्ष तिकडे आहेत, म्हणजे अजिबात मला काळजी करायची काहीही कारण नाही. तेजस्वी पुत्र झाल्याचे पत्र आले गावावरून. रामकृष्णांना असा तेजस्वी स्वामीने सांगितल्याप्रमाणे गोंडस असा पुत्र झाला होता. आणि रामकृष्णांना इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. स्वामींची रामकृष्ण सरदेसाई यांच्यावर खूप खूप कृपा झाली होती आणि त्यांच्या आनंदाला आता पारावर राहिला नव्हता. अशा स्वामींच्या भरपूर लीला आहेत. आणि आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्यावधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अतर्क्यावधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. थँक्यू स्वामी.